करमाड येथे शिवसेना ठाकरे गट यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शेतकऱ्यांना पीक विमा कर्ज देण्यात यावा यासाठी केली धरणे आंदोलन। दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट यांनी शेतकऱ्यांना पीक विमा कर्ज तात्काळ देण्यात यावा यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी किसान सेना नानासाहेब पळसकर, उपजिल्हा प्रमुख अशोकराव शिंदे, तालुका प्रमुख शंकरराव ठोंबरे, किसान सेना तालुका प्रमुख मदनराव चौधरी, उपतालुका प्रमुख दत्ताबा उकरडे, उपतालुका प्रमुख बाळासाहेब भोसले, युवा सेना गणेश दांडगे, विभाग प्रमुख सांडू पाटील मते, विभाग प्रमुख नारायणराव मुळे, किसान सेना दगडू मते, शहर प्रमुख भास्करराव तारो, सुदामदादा गाडेकर, सोपान ठोंबरे, विभाग प्रमुख राजू चव्हाण, मोहन मुळे, एकनाथ चौधरी, शिवाजी चौधरी, उद्धवराव मते, काकाजी गाडेकर, सर्जेराव ठोंबरे, राजू ठोंबरे, आबासाहेब भोसले, मोहन पट्टे, शरद गोजे, अविनाश मस्के, प्रवीण जयस्वाल सर्व शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते। अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी, SS इंडिया न्यूज, छत्रपती संभाजीनगर। SS इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड या ठिकाणी। आज करमाड या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँक यासमोर शिवसेना ठाकरे गटाने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्या कर्जमाफी संदर्भामध्ये। आणि या ठिकाणी तालुका अध्यक्ष शिवसेना ठाकरे गट ठोंबरे सर आहेत, आपण जाणून घेणार आहोत। जिल्हा प्रमुख आहेत अशोकराव शिंदे या संदर्भात या ठिकाणी आपण आंदोलन केलेलं आहे। समोर याच्या अगोदर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या अगोदर 13 वादा जी शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, जे शेतकऱ्यांची पीक कर्ज असेल या संदर्भामध्ये 5 ते 12 तारखेपर्यंत आंदोलन होतं। आज परत या सर्व बँकाला ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँक आहे त्या ठिकाणी पूर्ण करीत बँकावाले शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी या सर्व बँकाच्या ठिकाणी निदर्शने करून हे आंदोलन करण्यात येत आहे, जेणेकरून शासनाला कळावं की या किती पुरवणूक होत आहे शेतकऱ्यांची आणि कर्ज देण्यास टाळाटाळ ज्या बँका करीत आहेत या बँकेच्या विरोधात आणि यानंतर जर कधी टाळाटाळ केली तर आम्ही जोरदारपणे आणि आंदोलन करणार आहोत। त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं। या ठिकाणी शेतकऱ्यासाठी ह्या भाजप आणि शिंदे सरकारनं शेतकऱ्याची अडवणूक केली आहे। शेतकऱ्याला बँकेत एवढा चक्रा मारला जातो, शेतकऱ्याचे खाते या सरकारने वळले दिलेले हे अधिकारी मनमानी करत आहोत। तर ह्या सरकारला ज्या विचारण्यासाठी आम्ही ह्या कार्यशाळा विरोधी पक्ष अंबादास बारे दादा यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर तालुक्यात धरणे देवा आंदोलनावर शाळा करत आहोत। तर शेतकऱ्याला कर्ज मिळालंच पाहिजे। यानंतर सर्व शेतकरी कार्यकर्ते व सर्व करमाड निवेदन आम्ही केलेलं आहे। या ठिकाणी तुमची भूमिका असणार आहे। तुमची भूमिका जरा शेतकऱ्याला पीक कर्ज नाही दिलं तर तीव्र आंदोलन आहे। या ठिकाणी शेतकऱ्याला पीक कर्ज जर नाही दिलं तर या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं तीव्र स्वरूपात आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष आणि उपजिल्हा प्रमुख यांनी दिलेला आहे। धन्यवाद। SS इंडिया न्यूज साठी मी अनिल भालेराव, छत्रपती संभाजीनगर।